नमस्कार. सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मेहनत कमी, साहित्य कमी, बनवायला लागणारा वेळसुद्धा कमी. आपण पहिल्यांदाच असा पराठा बनवणार आहोत, ज्याच्यासाठी साहित्य अगदी कमी लागतं आणि वेळ खूपच कमी लागतो आणि चवीला म्हणाल तर आजपर्यंत तरी मी एवढा चविष्ट पराठा खाल्ला नाही. तुम्ही सुद्धा बनवून बघा, कारण हा पराठा फक्त चविष्टच नाही तर पौष्टिकसुद्धा आहे. मुलांना टिफिनमध्ये सुद्धा द्यायचा असेल तर अगदी परफेक्ट रेसिपी आहे. तुम्हाला सुद्धा पराठ्यामध्ये काही पौष्टिक आणि चविष्ट ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर सर्वात आधी या पराठ्यासाठी आपल्याला बटाटा लागणार आहे. इथे मी मीडियम साईजचे 3 बटाटे घेत आहे. यात पाणी घालून हे बटाटे उकडून घेऊया. वेळ कमी असेल तर कुकरमध्ये उकडून घ्या किंवा रात्री उकडून ठेवा, म्हणजे सकाळी झटपट तुम्ही हे पराठे नाश्त्यासाठी बनवू शकाल. यानंतर आपल्याला लागणार आहे मेथी. तुम्ही कुठली एक पालेभाजी वापरू शकता. मेथीऐवजी पालक वापरली तरी चालेल. जे तुमच्या घरी उपलब्ध असेल ते वापरा. मेथीचे देठ वापरायचे नाही, खूप कडू असतात, फक्त पानं वापरायची. तर इथे मी मेथीची पानं निवडून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि चाळणीत ठेवली, म्हणजे चाळणीतून सर्व पाणी निथळून जाईल. मेथीची पाने आता आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर चॉपरमध्ये सुद्धा बारीक कट करून घेऊ शकता. मेथीच्या भाजीची चव ही थोडीशी कडवट असते, त्यामुळे भरपूर जणांना आवडत नाही. पण मेथीची भाजी खाल्ल्याने आपल्याला खूप सारे फायदे मिळतात. रक्तदाब आपला नियंत्रणात राहतो, वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशरचा धोका कमी होतो मेथीची भाजी खाल्ल्याने. वजनसुद्धा आपले आटोक्यात राहते. त्यामुळे आपल्या आहारात मेथीची भाजी ही असायलाच हवी. मेथीची सर्व पाने बारीक कट करून झाल्यावरती आता आपण पराठ्याची पारी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घेऊया. तेवढ्याच प्रमाणामध्ये त्याच वाटीने 1 वाटी मैदा मी यामध्ये घालत आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याचसोबत 1 चमचा आपल्याला यामध्ये साजूक तूप घालायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून यामध्ये घालायचा. ओवा घातल्यावरती यामध्ये बारीक कट केलेली मेथी पण घालायची आणि छान हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. एकजीव आपल्याला हे सर्व साहित्य करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. घट्ट पीठ यासाठी मळायचं आहे कारण आपण यामध्ये मेथी घातली आहे, सोबतच मीठ घातलं आहे. पालेभाजीला पण काही वेळानंतर पाणी सुटतं, त्यामुळे हा उंडा आणखीनच ओलसर होणार आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आपण थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं. नंतर गरज पडल्यास आपण थोडंसं पीठ घालूया. पीठ मळून झालंय. आता आपण यावरती झाकण ठेवू आणि पुढची तयारी करून घेऊ. आता बटाटे पण छान उकडून थंड झालेत. आता याची आपण साल काढून घेऊया. तुम्हाला जर सकाळी पराठे बनवायचे असतील तर रात्रीच बटाटा उकडून फ्रीजमध्ये ठेवा. याने काय होतं, बटाटे पूर्णपणे गार होतात. यातला जो पाण्याचा अंश असतो तो कमी होऊन जातो. बटाटा छान कोरडा होतो, त्यामुळे स्टफिंग एकदम परफेक्ट बनते. पराठ्यामधून फुटून बाहेर येत नाही. कधीही बटाट्याचा पराठा करायचा असेल तर अशा पद्धतीने बटाटा वापरा. जेव्हा तुम्ही फ्रीजमध्ये बटाटा स्टोअर कराल तेव्हा साल काढून स्टोअर करायचा नाही, सालीसकट स्टोअर करायचा. तर इथे बटाटे सर्व सोलून झाले. आता हा सोललेला बटाटा मस्त असा हाताने मॅश करून घ्यायचा आहे. यामध्ये गुठळ्या राहू द्यायच्या नाही. बटाटा छान मॅश करून झाला आहे. मी इथे हाताने केला आहे, तुम्ही मॅशरने पण मॅश करून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे. चिली फ्लेक्सऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता बारीक कट करून. त्याचसोबत बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची, थोडंसं मीठ घालायचं. बाकी दुसरं कुठलंही साहित्य घालण्याची गरज नाही. हे सुद्धा छान एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे. बटाट्याचं छान स्टफिंग इथे आपलं तयार झालं आहे. इकडे जे आपण पीठ मळून ठेवलं होतं त्याला थोडंसं पाणी सुटलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, यामध्ये आपण मेथी, मीठ आणि पाणी घातलं आहे. त्यामुळं पालेभाजीला पाणी सुटतं आणि पीठ थोडंसं सैलसर होतं. त्यामुळे आपण थोडंसं पीठ घालून पुन्हा हे थोडंसं घट्टसर असं मळून घेणार आहोत.
थोडेसे कोरडे पीठ टाकून हे मस्त मी पुन्हा घट्ट मळून घेतलं आहे. आपण यामध्ये थोडेसे तुपही घातलं होतं. तुपामुळे काय होतं, पीठ आपल्या हाताला चिटकत नाही. आता या पिठाचे आपण छोटे छोटे एकसारखे बॉल तयार करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी ते सर्व बॉल्स बनवून घेतले आणि यावरती थोडेसे कोरडे पीठ किंवा मैदा टाकायचा, कारण पुन्हा हे पीठ ओलसर होऊ नये. आता एका बॉलची अशी वाटी तयार करून घ्यायची, जशी आपण पुरणपोळीसाठी बनवतो अगदी तशाच पद्धतीने. यानंतर आपण जे बटाट्याचे स्टफिंग तयार केलेले आहे ते यामध्ये भरायचे आणि सर्व बाजूने उचलून याची पुतळी बांधून घ्यायची. जशा पद्धतीने आपण पुरणपोळी बनवतो अगदी तशाच पद्धतीने करूया. नीट याला बंद करून घ्यायचं, म्हणजे याचं स्टफिंग बाहेर येणार नाही. याच पद्धतीने सर्व बॉल्समध्ये आधी स्टफिंग भरून घ्यायचे, म्हणजे पटापट आपल्याला पराठे लाटून घेता येतात. आता पोळपाटवर एक स्टफिंग भरलेला बॉल आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला दोन्ही साईडने मैदा लावून हाताने असे प्रेस करून घ्यायचे. असे प्रेस करून घेतल्यामुळे काय होतं, जे आपण बटाट्याचं स्टफिंग आतमध्ये भरलेलं आहे ते मस्त काठोकाठ यामध्ये पसरल्या जाईल आणि लाटताना आपल्याला स्टफिंग अजिबात बाहेर येण्याची भीती राहणार नाही. त्यामुळे लाटायच्या आधी असं हाताने प्रेस करून घ्या. बरेच वेळा तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण पराठा लाटतो तेव्हा त्यामध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळे पारीला फुगा राहतो आणि तिथूनच पराठा फाटायला लागतो. असं होऊ नये यासाठी सुरुवातीला हाताने प्रेस करून त्यानंतर अशा पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा. पराठा हा थोडासा जाडसरच लाटायचा. हे बघा अशा पद्धतीने. आता हा पराठा छान भाजून घेऊया. त्यासाठी मी आधीच गॅसवरती पॅन ठेवलेला होता आणि मध्यम आचेवर पॅन आपण गरम करून घेतला आहे. सुरुवातीला पराठा पॅनवर घातला की लगेच तो अर्धा मिनटामध्ये पलटी करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर मऊ लुसलुशीत पराठा हवा असेल तर असं करा. जर तुम्हाला कुरकुरीत पराठा हवा असेल तर याला मंद आचेवर भाजायचा, म्हणजे कुरकुरीत आणि क्रिस्पी पराठा तयार होतो. पण तुम्हाला जर मऊ लुसलुशीत पराठा हवा असेल तर हाय ते मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आणि थोडं जास्त तेल लावायचं, म्हणजे छान सॉफ्ट पराठा बनतो आणि खायला पण खूप छान लागतो. यासाठी मी तेलाचा थोडासा जास्त वापर केलेला आहे. हे पराठे बनवण्यासाठी थोडंसं जास्त तेल वापरलं तर पराठ्याला अप्रतिम चव येते. पण तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर कमी तेल वापरा. तर बोलता बोलता आपला पहिला पराठाही इथे तयार झालेला आहे. मस्त बाहेरून थोडासा क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. आता दुसराही पराठा आपण याच पद्धतीने बनवून घेऊया. जर तुम्ही एखाद्या वेळी चवीसाठी जर तुम्ही हा पराठा ट्राय करत असाल तर थोडं जास्त तेल किंवा बटर घालून हा पराठा बनवून बघा. खूपच मस्त लागतो चवीला. तर बोलता बोलता आपले इथे सर्व पराठे तयार झालेले आहे. खरपूस आणि मऊ लुसलुशीत अप्रतिम कॉम्बिनेशन. एकदा नक्की ट्राय करा. ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या फॉलो करा. अगदी परफेक्ट पराठे तुमचे सुद्धा बनतील. आणि किती कमी साहित्यामध्ये आपण हे तयार केले आहे. वेळ तर फारच कमी लागतो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. एक पराठा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, किती सॉफ्ट झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता. हे पराठे तुम्ही दह्यासोबत केचपसोबत खाऊ शकता किंवा नुसते असेही खाल्ले तर अप्रतिम लागतात. याच्यासोबत आणखी कशाचीही गरज नाही. तर फ्रेंड्स, नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. त्यासोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्वच रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.